नमस्कार, मी डॉक्टर क्रांती सुधीर क्षीरसागर. मी कमला नेहरू हॉस्पिटल इथे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी तुमच्याशी लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आपण लहान मुलांचे सगळेच हट्ट पुरवतो. ॲज पेरेंट्स आपण त्यांच्या सगळ्याच हट्टांची पूर्तता करत असतो. पण कधी आपण ही गोष्ट लक्षात घेतली आहे का की लहान मुलांमध्ये पण डोळ्यांचे काही समस्या असू शकतात? तर अगदी बाळ जेव्हा आईच्या गर्भात असते तेव्हापासून मुलांना डोळ्यांचे आजार असू शकतात. एक आजार म्हणजे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी असं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये काय होते की जेव्हा मूल गर्भामध्ये वाढत असतं त्याच्या 9 महिन्याच्या आत जन्म होतो किंवा ते मूल 1.5 ते 2 किलोचं किंवा त्यापेक्षाही कमी वजन असलेलं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या डोळ्याची वाढ पूर्ण झालेली नसते. अशा कंडिशनला आपण रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी असं म्हणतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या जर कंडिशनला आपण वेळेत ट्रीट केलं नाही किंवा काही दिवसांचाही विलंब केला ट्रीटमेंटमध्ये तर ते जे मूल आहे ते टोटल ब्लाइंड किंवा आंधळं होऊ शकतं. आता पुढे जाऊन जेव्हा मुलं टॉडलर्स होतात किंवा प्री स्कूल या एजमध्ये असतात तेव्हाही मुलांना चष्म्याची गरज लागू शकते. त्यांचे डोळ्यांची समस्या असू शकतात. आता मूल शाळेत जात नाही आहे, त्याला ABCD येत नाही आहे किंवा तो 1 2 3 बोलू शकत नाही, तर अशा मुलाचं आपण चष्म्याचा नंबर कसा काढू शकतो असं काही पालकांना वाटतं. त्यामुळे ते कधी डॉक्टरांकडे किंवा डोळ्याच्या डॉक्टरांकडे मुलांना घेऊन येत नाही. तर असं नाही आहे. हा खूप मोठा गैरसमज आहे. आमच्याकडे असे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात किंवा असे काही स्कॅन्स असतात ज्यामुळे आपण बाळाचं वय किंवा त्या मुलाचं वय कितीही लहान असलं तरी त्याचा डोळ्याचा नंबर आपण काढू शकतो. जेव्हा मुलांना असा मोठा चष्मा असतो किंवा बऱ्याचदा लेकरांना दिसत नसतं आणि आपण जर त्याची योग्य ट्रीटमेंट केली नाही तर ते मूल तसंच वाढत राहतं आणि त्याला ते आजूबाजूचे जग जे आहे ते अंधुक दिसत राहतं. आणि जे लहानपणी जे डोळ्याचे आणि मेंदूचे जे कनेक्शन्स होतात, जे लहानपणी जे तयार होतात ते तयार होत नाही. म्हणून ते बाळाला असंच वाटतं की आपली आई अशीच दिसते किंवा आपले बाबा असेच दिसतात. आणि या कंडिशनला आपण लेझी आय किंवा अम्ब्लायोपिया असं म्हणतो. कारण मुलाला चष्मा असूनही त्याला कधीच आपण ट्रीटमेंट घेतली नाही आहे. त्याच्यामुळे जी डोळ्याची बघण्याची ताकद जी आहे ती कमी होत राहते. आणि जर तो मुलगा मोठा झाल्यावर तेव्हा जर आपण त्याला चष्म्याचा नंबर दिला तरी पण ते लहानपणीच डोळ्याचे आणि मेंदूचे कनेक्शन्स जे झालेले नसतात त्यामुळे त्या डोळ्यामध्ये दृष्टी ही कमीच राहते. आणि त्याच्यावरतीही जर आपण लवकरात लवकर मूल लहान असतानाच जर उपचार केला तर लेझी आय किंवा अम्ब्लायोपिया हे आपण टाळू शकतो. आता जर मुलांना आपण ट्रीट केलं नाही आणि ही मुलं अशी शाळेत जेव्हा जातात तेव्हा बऱ्याचदा पालकांना शिक्षक हे कंप्लेन करतात की तुमचा मुलगा अभ्यासात मागे आहे किंवा तो फळ्यावरचं बघत नाही, शेजारच्या वहीमधनं बघून लिहितो. ती ही लक्षणं जी आहेत ना ती आपल्या पालकांना माहीत असली पाहिजे. जेव्हा जर शाळेतून असे कंप्लेंट्स येत असतील किंवा आपला मुलगा TV फार जवळून जाऊन बघत असेल तर त्याला रागवण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा एकदा तरी आपण त्याला डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे की कदाचित त्या मुलाला चष्मा असेल त्यामुळे तो जवळून सगळ्या गोष्टी बघतो किंवा निरखून सगळ्या गोष्टी बघतो. जेव्हा आपण मुलांना असे चष्म्याचे नंबर वगैरे देतो किंवा जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतो तर त्यांच्या ॲकॅडमिक परफॉर्मन्समध्ये पण बदल येतो. मूल जास्त प्रोडक्टिव्ह होतं, त्याच्या वागण्यामध्ये जास्ती मोबिलिटी येते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार पालकांनी करावा. छोटी छोटी लक्षणं असतात की आपण त्यांना बारकाईने बघितलं पाहिजे. आणि जर असं काही लक्षणं असतील बाळामध्ये तर आपण डोळ्यांच्या डॉक्टरांना एकदा तरी भेट दिली पाहिजे. अशाच माहितीसाठी PMC केअर ॲप डाउनलोड करा. थँक्यू.